मालवण तोंडवळी खाडी किनारी सुरू असलेल्या वाळू उत्खनन व वाळू वाहतूक तात्काळ बंद करा या मागणीसाठी तोंडवळी गावातील करंजेवाडी, बौद्धवाडी, देवाचे टेम या तोंडवळी गावातील या 3 वाडीमधील ग्रामस्थांनी पाण्यामध्ये उतरत साखळी आंदोलन सुरू केले आहे। मालवण तोंडवळी येथील ग्रामस्थांना राजरोज सुरू असलेल्या वाळू उपशाचा त्रास होत आहे। या वाळू उपशामुळे घरांनाही तडे गेले आहेत। मासे पकडण्याचे जाळे या बोटींच्या याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह मेरीटाईम बोर्डाला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाकडून कोणतीही उचल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी पाण्यात उतरत साखळी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। तर चक्क ग्रामस्थांनी आक्रमक होत मंडळ अधिकारी, तलाठी यांना घेराव करत जोपर्यंत कालावल खाडीमध्ये सुरू असलेली वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत जागेवरून हलायचे नाही असा पवित्रा घेतला। मात्र यानंतर मंडळ अधिकारी यांनी महसूल प्रशासनाचे संवाद साधल्यानंतर मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी गोसावी घटनास्थळी दाखल झाले। मात्र गोसावी यांनी सुचवलेले पर्याय ऐकण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत पहिली वाळू उत्खनन बंद करा व हद्द निश्चित करा अशी मागणी केली। यानंतर मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी श्री गोसावी यांनी 20 जानेवारी रोजी हद्द निश्चितीबाबत अधिकाऱ्यांचे पथक मुंबईहून दाखल होणार असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मंडळ अधिकारी यांच्या विनंतीस न जुमानता ग्रामस्थांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला। प्रामुख्याने या आंदोलनात पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी तारका पेडणेकर, श्वेता पेडणेकर, पुष्पा पेडणेकर, पूजा पाटील, दशरथ वांगणकर, दीपक गोळतकर, मयूर चेंदवणकर, ओंकार चेंदवणकर, सुहास चेंदवणकर, प्रमोद पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।